आता बघूया टॉप 9 शहरांच्या बातम्या। अकोल्यातील मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांची आत्महत्या। राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन जावरकरांची आत्महत्या। आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड उतरणार, तर नंदुरबार शहरातील पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची घोषणा। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या तालुक्यांमध्ये वाळू अभावी घरकुलांची कामं रखडली। शासनानं लवकरात लवकर वाळू उपलब्ध करून द्यावी, लाभार्थ्यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेसाठी गुगल मॅपचा वापर केला जाणार, तर 24 तारखेपासून गुगल मॅपच्या आधारे प्रभाग रचना करण्यात येणार। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील शाळांना पंतप्रधान सूर्यघर बिजली योजनेअंतर्गत 24 तास वीज मिळणार। जिल्हा परिषदेच्या 1778 शाळांकडून शिक्षण विभागानं प्रस्ताव मागवला। शिंदखेडा तालुक्यातल्या दोंडाईच्या नगरपालिकेकडून 18 धोकादायक इमारतींना नोटिसा, तर इमारतींच्या मालकांना इमारती पाडण्यासंदर्भातल्या या नोटिसा जाहीर। जळगावच्या यावल तालुक्यातल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला। कुटुंबियांकडून घातपाताचा संशय। दरम्यान मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या अयूब तडवी याला अटक करण्यात आली, तर मृत तरुणाच्या कुटुंबियांची त्याला अटक करण्याची मागणी।